नमस्कार, तुम्हा सगळ्यांचा कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही करणार आहोत सौराक। हे सौराक व्हेज आहे, पण हे खाल्ल्यानंतर तुम्हाला असं वाटणार की तुम्ही माशाचीच कढी खात आहात। चला तर मग करायला सुरुवात करू। मिक्सरमध्ये 7 ते 8 मिरच्या ॲड करून घ्या, अर्धा खोवलेला नारळ ॲड करून घ्या आणि थोडीशी चिंच ॲड करा। मग 1 चमचा हळद ॲड करा आणि 1 चमचा धणेपूड ॲड करा। आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून याचे बारीक वाटण करून घ्या। वाटण तयार झाल्यानंतर हे वाटण एका पातेल्यात काढून घ्या आणि पाणी ॲड करून हे वाटण पातळ करून घ्या। एवढं पातळ झाल्यानंतर मग हे वाटण गॅसवरती 5 ते 6 मिनिटं मंद आचेवरती शिजवू द्या। सौराकाला माशाच्या कढीचा फ्लेवर येण्यासाठी त्याच्यामध्ये 7 ते 8 तिरफळं कुटून घाला। मग चवीनुसार मीठ ॲड करून घ्या। हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घ्या आणि मंद आचेवरती 1 उकळी येईपर्यंत हे सौराक शिजवून घ्या। आणि तिरफळं ही जास्त कुटायला नाही पाहिजे, ते साबुतच असायला पाहिजे। आणि हे सौराक खाल्ल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटणार की तुम्ही काहीतरी व्हेज जेवतात, तुम्हाला असंच वाटणार की तुम्ही फिश कढीच खात आहात। तुम्हाला जेवताना शंका पण नाही येणार की तुम्ही काहीतरी व्हेज खात आहात, तुम्हाला असेच वाटणार की तुम्ही माशांचीच कढी खात आहात। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। साधी आहे, सोपी आहे आणि व्हेजच्या दिवशी काहीतरी नॉनव्हेज खायचं मन असेल तर ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा। अशा प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।